गाईस आज डेटो सुरू झाला आणि आमचा नाश्ता सुरू झाला इकडे. आलू पराठा आहे, दही आहे आणि चहा आहे आणि मॅगी मागवली आहे कारण की गार्गी आपली खात नाही मॅगी. पराठा खात. आई पण इकडे बसली आहे मस्त पराठा घेऊन. आम्ही सगळे रेडी झालो आता जाऊ फिरायला. मला सोडून गिझरच ऑन नाही झालं म्हणून आज थांबला. काय ह्या लोकांनी असं आणून दिलं आम्हाला. त्याने नाही केली. इकडचा व्ह्यू पण चांगला आहे, ते मी नंतर दाखवते. आधी नाश्ता करते. बाय बाय. काय प्रॉपर्टी ज्यात आम्ही राहतो हे कॉटेज आहे. 3 कॉटेज आहे, त्यातले 2 घेतलेत आम्ही कारण की आम्ही 2 कपल आहेत. आणि हे जे आहे यात रूम्स आहे, हे खूप स्पेशियस रूम्स आहेत. पण तुम्हाला दाखवेल नंतर. इकडे पप्पा उभे आहेत, बाबू आता उभा आहे, बाबा उभे आहेत. सो बसायला पण अरेंजमेंट आहे चांगली. ही एंट्री आहे, खूपच सुंदर आहे, स्पेशियस आहे एकदम. असे आर्ट वगैरे लागलेले आहे तिकडे, पेंटिंग्स वगैरे. हे नाव आहे हेमट्रेक स्टेस म्हणून. चला वरती जाऊया. वरती जाता जाताच बघाल इतके पेंटिंग्स आहेत. नाही ते पेंटिंग्स म्हणजे वॉल पेंटिंग आहे हे. पण आहे इथे टेनिस टेबल आहे. आणि रूम नंबर 6 आणि 7 हे 2 रूम घेतले. इथे ठेवलंय टेनिसचं. राजाने मी खेळून झालं इकडे. मम्मी पप्पांचा फोटोशूट चालू आहे. माव बघत सर्वच छान दिसतंय इकडे. इकडे पप्पांचा पण फोटोशूट चालू आहे. हा वरचा स्पेस. इकडे बघा, हे वाजवायच्या गोष्टी आहेत, गिटार आहेत, एक लॅप बॉक्स आहे, कॅरम आहेत, हुक्का बार पण आहे इथे. इथे नाश्ता ठेवला होता आम्ही, इथून सेल्फ सर्व्हिसने घेतलं. हे मागचा व्ह्यू आहे. मागे सुद्धा डोंगरच आहे, बाकीच्या लोकांचे कॅम्प्स आहेत. इथे खाली बसायचे पण अरेंजमेंट आहे, हे असेवाले डिनर करू शकतो इथे. इथे पण असे बॅग्स आहेत बसायला. बघा वरती किती छान लावलंय. वाव. असं सर्व आहे इकडे. इकडे पण प्लांट्स वगैरे आहेत. खूपच एस्थेटिक टाईप आहे. ब्लश लावायचं झाला. बघा ही मोठी रूम आहे आणि ती सुद्धा तशीच आहे. आता सगळं पडलं इकडे तिकडे. इथे वॉशरूम आणि बाथरूम आहे, हे कपडे ठेवायचं वगैरे. आणि इथून मागे असं बाल्कनी टाईप आहे ना. गार्गी कोण? आणि मी आणि गार्गी आहे. हे आजचा आउटफिट आमचं. बाल्कनी बघितलंच नाही. मी रेकमेंड करेल खरंच हे, कारण की खूपच सुंदर नजारा पण आहे आणि फॅसिलिटीज तर विचारूच नका. म्हणजे गेमिंग एरियापासून सर्वच आहे. सिटिंग एरियावरचे तुम्ही बघितलेच. मस्त आहे. आणि हे इतकं स्पेशियस आहे ना, म्हणजे अजून 7-8 लोक तर खाली झोपूच शकता, इतकी मोठी स्पेस आहे. गार्गीला हे लावायचं, थांबा जरा. आम्ही चाललोय आता मंदिरात. चाललोय ना बाकी मंदिरात चाललोय ना आपण. कोणत्या मंदिरात चाललोय? पार्वतीच्या मंदिरात चाललोय. शिव पार्वतीच्या मंदिरात. तिकडे काय ते गरम पाणी वगैरेच गरम पाण्याची कुंड आहेत तिकडे. तिथे आहे ना, असं पोटली बांधून राईस आपण पाण्यात टाकला ना, तो त्याचा भात होतो तयार, शिजतो. हा
एवढं कुंड गरम आणि एवढं थंडीमध्ये ते गरमच राहतं. चलो गल्ली गल्ली से धीरे धीरे चलो. ह्या दोघांचा काहीतरी वेगळाच सीन चालू होता. बघा किती मस्त आहे बघा. हा कॅफे आहे आणि इथून मस्त पैकी इथलं पाणी एवढं स्वच्छ आहे ना. इथे ना तुम्ही आरामात असं म्हणजे पाण्यात कोणीही जाऊन आंघोळ करू शकतो. फक्त पाणी एवढं थंड आहे. जसं मोबाईल मध्ये दिसतंय ना आणि जसं आम्ही डोळ्यांनी बघतोय ना दिसतंय ना तुम्हाला खूप वेगळं आहे. दिसतं ना एकदम सेम ग्रीन पाणी एकदम अरे सेम नाही, सेम आहे ते तर आहे, green तर आहे. पण जितकं सुंदर डोळ्यांनी दिसतंय तितकं मला वाटत नाही कॅमेरा कॅप्चर करू शकेल म्हणून. असं म्हणणं आहे माझं. आई माझं जर्किंग घेऊन गेली आहे. तुम्हाला थंडी वाजायला लागली. त्यांचा फोटोशूट काय थांबत नाही. पिकअप कॅफे. आईन्स्टाईन सोबत त्यांनी फोटो काढलेला आहे. हे त्या ह्याच्यावरून झुल्यावर ना फोटो काढायचे. ते लोक गेले झुल्याच्या बाहेर फोटो. आई अय आई आई जर्किन दे मला, थंडी वाजते. खूप हलतो खूप फोटो त्यांना म्हणजे इकडे फोटो काढायला सर्व भाई सापडला असता मोबाईल आपला. सगळे आमचेच घरचे आहेत, सगळे A to Z. साक्षी जॉईन होतो पण त्यांना पप्पा. इथे खूप थंडी आहे पण संध्याकाळपर्यंत इकडे मायनसमध्ये जाईल. सकाळी कशी वाटत? सकाळी वाट लागली, सकाळी खूप वाट लागली होती. तर बघूया आता आम्ही चाललो आहे पार्वतीच्या मंदिरात चाललो पाणी मस्त आहे. ते आत्ता ते टाईम झाला त्यामुळे आता धूर येत आहे ना. आता धूर येतो तर सकाळी तोंडायचं. पडला की घसरगुंडी खेळतोय. घसरगुंडी. गार्गीला आता आलू पराठा आवडत नाही कारण गार्गीला चपाती खायची सवय नाही. चपाती हा प्रकारच तिला पटत नाही. ती खातच नाही ती चपाती. खात नाही पुरी. तिला गव्हाचे कुठलेच प्रकार आवडत ती नाही. फक्त भाकरी खाते, ती पण कडक असले तर. ठीक आहे. आता तिचं काय आता बोलायचं तिला. हा गार्गी डेंजर माणूस आहे. आमच्या घरात आमच्या घरातला गार्गी डेंजर माणूस आहे. हा माशी खाणार थोडी आहे यार तुला ती. तर काय चावली तर असतेच ना. खाणार नसते. किती मस्त झाड आहेत पाहू शकता. तुम्ही आणि आधी आत बसा. जावा. हे टाकू काय आतमध्ये? हे पण टाकूया. तुम्ही दोघे जण थांबा. आता आई आणि बाबा बसतील, आम्ही वरती चालत जाऊ कारण की ना इकडचा रस्ता खूपच खडतळ आहे. ही गाडी बघताय तुम्ही, खूपच डेंजर रस्ता आहे हवा. पप्पा भडकले. आमचा ड्रायव्हर ना थोडासा कुचका आहे, म्हणजे त्याच्या प्लॅननुसारच सर्व चालू देतोय. आम्हाला जे काय पाहिजे ते काय ऐकतच नाही. रात्रभर गाणी पण चालवून ठेवली होती त्यांनी, त्याच्यामुळे आमची झोप नाही झाली आहे. म्हणून सगळे वैतागलेत. पाहिजे रस्ता बघा कसा आहे. बाजूला तो मोठा टर्न मारेल. हो का. तिथून फास्ट जाऊ. शिवाजी काच तुटलेली. आणि असं खालून गाडी येत आहे. खूप रिस्की काम आहे. अरे आमचा ड्रायव्हर पुढे गेला. मंदार का तो फिरवून आणत असेल. ओय ओ थांबा. हा इकडे जायचं असेल आपण.
अच्छा तू रिवर्स घ्यायला गेला. माझा कान फाटला म्हणजे बाजूलाच होते आणि पप्पा आम्हाला माहितच नाही आम्हाला कुठे जायचं ते रिवर्स घेऊन येतोय आणि पप्पा इकडला ओय त्याला जरा त्याला इकडची हवा लय जास्त सुटलेली आहे जरा कसोलला आलाय ना डोक्यात जातोय पप्पांच्या तर खूपच डोक्यात चाललंय तो फक्त पप्पांच्या आता शिव्या द्यायचा बाकी दे मम्मी थांबवते शिव्या देण्यापासून म्हणून नाही तर पप्पांचा कधी शिव्या देऊन झाल्या असत्या. आतापर्यंत त्याला खूप शिव्या पडल्या असतात परवापासून. आला 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 आता काय पप्पा काय बोलते हो काय बोलू ना काय झाला का बसा आपल्याला फिरू दे त्या दिवशी सोडणार असेल ना त्या दिवशी तुला काय करायचं ते कर. चला चला हे जा सर्वांनी पटापट आतमध्ये. काय बाबा पुढे गेलात तुम्ही आम्हाला वाटलं सोडून चाललेत की काय गुड मॉर्निंग राजा जी कैसे है कैसी गई रात आपकी उससे बात हुई ट्रांसपोर्टर से उसको तो लेता हूँ देखो तो उसको आने दो ट्रांसपोर्ट वाव बॅगा पाठी बघा खूप जागा आहे पप्पा उसको दिल्ली दिखाने का है अभी वही बाकी है पाठी मस्त जागा आहे आजकाल. अभी ठहरे हुए हैं उसी बात सो गाईज आम्ही आता इकडे आलेलो गुरुद्वारा साहेब मणिकरण आणि इकडे ना गरम पाण्याचा कुंड आहे तुम्ही बघू शकता. इकडे ही नदी चालली आहे आणि बाजूलाच इकडे गरम पाण्याचा कुंड आहे. खूप गरम पाणी आहे जसं ज्या प्रकारे धूर निघते तुम्हाला समजू शकता गाईज. तुम्ही बघू शकता खूप गरम पाणी इकडनं येतं. काय माहिती आहे काय नेमकं काय माहित नाही. बघू शकतो काय दगड आहेत ती बघा ऑरेंज झाले ऑलमोस्ट दगड ते ऑरेंज झाले म्हणजे पाणी पडून पडून झाले गरम पाणी पडून झाले आहेत की कशामुळे झाले काय माहीत नाही. खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता इथं अख्ख्या लाईनला इकडे सुद्धा गरम पाणी पडतं आहे इकडे सुद्धा आहे इकडे पुढे सुद्धा तुम्ही बघू शकता इकडे पण आहे. गुरुद्वारा मणिकरण इकडे नाही. गाईज आम्ही इथे शंकर पार्वतीच्या मंदिरात आलो आहे. आता पाहू शकता तुम्ही किती लाईन आहे आणि हे धूर आहे ही बघा ही शंकराची मूर्ती बघा खूप पाहू शकता बघू शकता काय तुम्ही एकदम बॉइलिंग वॉटर लिटरली खूप पाणी उकळत आहे इकडे आणि शंकराचं मंदिर आहे. सुंदर असा नंदी इथे पाहायला मिळतो करू शकता काय.
मेरा कागज था ये मन मेरा, लिख दिया नाम इसे तेरा, सुना आंगन था जीवन मेरा, बस गया प्यार से तेरा। तोड़ा ये तीर का है छोड़ा नजर की कमान से, कि मर जाऊंगा मैं बस मुस्कान से। पटापट जळेल. माझा एक कनेक्ट पहले भी तूने एक रोज ये कहा था, पहले भी तूने एक रोज ये कहा था, आओगी तू ना आई, वादा किया था सैया बन के बदलिया, चाहोगी तू ना चाही, मेरे प्यासे नैना तर से तू निकली ना घर से, कैसे बीती वो रात सुहानी, तू सुन ले कहानी ये सारे जहान से, कि तेरे नैना है जरा बेईमान से। फिर की बाली तू कल फिर आना, नहीं फिर जाना तू अपनी जुबान से, तेरे नैना है जरा बेईमान से। तेरे नाम का पिया ओ गिर जाऊंगी, मैं मर जाऊंगी, जो तूने मुझे थाम लिया ओ सौरभजी, राखण करते मीरावजी, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मीरावजी, रावजी हात नका लावजी, पाहिल कुणीतरी, रावजी हात नका लावजी, पाहिल कुणीतरी. कोई सुनना ले, धीरे धीरे बोल कोई सुनना ले, सुनना ले कोई सुनना ले, हमको किसी का डर नहीं, कोई जोर जवानी पर नहीं, धीरे धीरे बोल कोई सुनना ले कोई सुनना ले, धीरे धीरे बोल कोई सुनना ले कोई सुनना ले. माता विमाती सोबत पत्नी रमाता दयाती, सांगतो ओळखतो माता विमाती सोबत पत्नी रमाता दयाती, समुद्र सागर जाता जाता समुद्र सागर पाता पाता, फिरता 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 भीम माझा पुन्हा दिसला का, भीम माझा पुन्हा दिसला का. बदला ये मौसम जग प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. आईच आम्ही विसरलो होतो आमचा रूम टूर द्यायला, कारण की आम्ही खूपच पसारा करून ठेवला होता. इथे छोटीशी रूम, त्यात बॅग आमची मोठी दोघांची एकच आहे ना, खराब करून टाकलेलं आहे गाईचं आम्ही रूम पूर्णपणे. बघ असं आहे. आता हे तर आम्ही झोपलो होतो म्हणून मग इकडे हे झाले. आणि इथे आतमध्ये वॉशरूम आहे, वॉशरूम पण चांगली आहे, त्याचा आरसा वगैरे, वॉशरूम आहे नाईस कोझी. चलो बाय बाय. इकडे 3 डिग्री झालं आहे, आता कमी पण झालं असेल त्याच्यापेक्षा. पण आम्ही जेव्हा जेवायला बसलो ना, जेवायचं राहिलं यार काढायचं, पण आम्ही चिकन खाल्लं, रोटी होती आणि सॅलड होतं, आणि व्हेजसाठी पनीर मटर पनीर होता, मटर पनीर आणि राजमा चावल होतं, दोन्ही पण मस्त होतं.
इकडची सर्विस पण चांगली आहे. शेकोटी संपली ती शेकोटी. मगाशी आम्ही इथे मस्तपैकी गाणे वगैरे बोलत बसलेलो सर्व. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. सॉरी गाईस, आम्ही थंडी एवढी आहे ना, काय करू आता. सकाळी उठलो म्हणजे सकाळी झोपलोच नाही आम्ही. मी तर दिवसभर जागा, 2 दिवसापासून जागा आहे मी बघायला गेलीस तर. तसं मी 2 दिवसापासून जागा आहे गाईस. तर हालत खराब झाली माझी पूर्ण. सकाळी जे आम्ही पोचलो ना इकडे बसने, तसंच आम्ही फ्रेश झालो रूममध्ये गेल्या फ्रेश झाल्यानंतर आम्ही मग थोडं नाश्ता पाणी केला. नाश्त्याला आलू पराठा होता, ते दाखवलं तुम्हाला. आणि मग त्यानंतर आम्ही ते मंदिरात गेलो. नंतर हे लोक पार्कमध्ये पण गेले होते. तिकडे 30-30 रुपये फीस होती एकाची. आणि पार्कमध्ये काय असं नॉर्मल स्लाईड्स वगैरेच होते. तिकडे जाऊन काय फायदा नव्हता. जर स्नो असता ना तर कदाचित वेगळा दिसलं असतं सिनेरी. पण स्नो नव्हता तर नॉर्मल पार्कसारखं पार्क होतं. म्हणून मी आणि राज तर काय गेलोच नाही. आम्ही बसमध्येच बसलो होतो. आणि मग नंतर हे लोक इकडे नदी आहे ना जी आम्ही रोड नाही काय ते ब्रिज क्रॉस करत होतो ते वाला, जी खालची पार्वती नदी होती ना, तिकडे ह्या लोकांनी फोटोज वगैरे काढले. आम्हाला तर खूप थंडी भरून आली होती, भरपूर झोप पण नव्हती झाली. म्हणून मग आम्ही मला तर ताकदच नव्हती, कारण मी बसमध्ये पण झोपलेलो, गार्डनमध्ये गेले, कधी झोपलो आले काय आणि आले कधी इकडे आलो समजलं आम्हाला नाही. माहीतच नाही. मी तर आम्ही दोघं पण झोपून होतो. आणि मग आलो, फ्रेश नाही झालो, फक्त कपडे चेंज केले आणि मग झोपून घेतलं ते आम्ही. कपडे पण चेंज नाही केले, फक्त हे जॅकेट काढलं वरचं. डायरेक्ट 7:30 का 8ला उठलो आम्ही. आणि मी तर लेट उठलो, मला तर नंतर येऊन उठावं. इथे बॉनफायर ऑलरेडी झालेला होता ना, मग आम्ही आलो इकडे. शेकोटी वगैरे घेतली, पप्पा वगैरे गाणी वगैरे बोलत होते. आता इथे गरम लागतंय शेकोटीच्या इथे. जसं 2 स्टेप चालत जाऊ ना रूम पूर्ण थंड होऊन रूम जातो. आमची खूप जवळ आहे, तशी बघायला जावा ना तुम्ही. रूम आमची इथेच आहे. पहिलीच रूम आहे हीच आहे पहिलीवाली. ते रूम मध्ये जायपर्यंत आम्ही पूर्ण परत थंड होऊन जाणार. सकाळीच आम्हाला 8-8:30 पर्यंत आमचा नाश्ता लागेल. आणि त्याच्यानंतर एक 9 ते 9:15 9:30 पर्यंत आम्ही इकडनं चेकआउट करू. आणि मग उद्याचा दिवस तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आता इकडे तरी थंडी कमी आहे, जी मनालीमध्ये तर मनालीमध्ये खूपच जास्त आहे. थंडी, खूप जास्त थंडी आहे. मनाली नंतर आम्ही इकडच्यापेक्षा शिमला जास्त जाणार. आहे. शिमला जाणार आहे ना आपण. शिमला जाता जायचं आपल्याला शिमला. हां, मग तसंच मग दिल्लीवरून आमची परत ट्रेन आहे घरी जाण्यासाठी. पण अजून खूप दिवस बाकी आहे. हा तर पहिलाच हा दिवस तर आहे पहिला का? दिवस आहे. पहिला पण नाही, हा पहिलाच दिवस आहे. पहिलाच दिवस आहे ना आपला आज. पहिला दिवस. सकाळी चालू आहे. अजून शुक्रवारी आमची ट्रेन आहे. अजून आहेत खूप दिवस. करू मज्जा, मस्त व्लॉग दाखवू तुम्हाला. येस भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक Bye करा, bye. शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही नवीनच येतो, सपोर्ट करा प्लीज. येस, थँक्यू सो मच. चलो बाय बाय.